डिस्क जॉकी असोसिएशनच्या पुण्यातील काही सदस्यांसोबत मी आहे। पुण्यात पब बार रेस्टॉरंटची संख्या जशी वाढली तशीच या डीजेंची देखील संख्या वाढली आणि या डीजेंच्या संघटनेचे तब्बल पुण्यामध्ये 2000 सदस्य आहेत। म्हणजे 2000 डीजे पुण्यातील वेगवेगळ्या पबमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये म्युझिक प्ले करतात। आता जे काही प्रकार पुण्यामध्ये घडत आहेत, FC रोडवरती असलेल्या एका पबमध्ये ड्रग्ज सापडणं असेल किंवा कल्याणी नगरमधल्या एका पबमधून बाहेर आलेल्या अल्पवयीन मुलांनी वेगाने कार चालवून दोघांचा बळी घेणं असेल, यामुळे पब बार रेस्टॉरंटवरती तर कारवाई होतीये आणि त्याचा परिणाम म्हणून या डीजेंच्या उपजीविकेवरती देखील त्याचा परिणाम होतोय। हे सगळे तरुण प्ले करतात म्युझिक, मात्र या सगळ्या कारवाईमध्ये त्यांच्यावरती देखील गंडांतर येतं। मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही म्हणतात की आता तुमचा जो काही रोजीरोटीचा प्रश्न आहे तो निर्माण होतोय, पण त्याला एक दुसरी बाजू अशी आहे की काही जे काही आहेत तुमच्या संघटनेमधले जे काही लोक, तर ते काही चुकीच्या गोष्टींमध्ये पण आढळले। जसं की FC रोडवरती आपण पाहिलं की जी काही कारवाई झाली, 8 लोकांना जी अटक झाली, त्याच्यामध्ये एक DJ पण आहे, मला वाटतं संदेश मानकर त्याचं नाव आहे। तर मग हे कसं, म्हणजे काय तुम्ही त्याच्यावरती सांगाल? सर, जे कोण दोषी डीजेज आहेत, जे कोण तिथे होते FC रोडच्या प्रकरणात, त्यांच्यावरती नक्कीच कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही त्यांना आमच्या असोसिएशनमधून आणि पुण्यातून काम करण्यासाठी बरखास्त करू आणि त्यांच्यावरती नक्कीच कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि इथून पुढं असं काही होऊ नये याची आम्ही पुणे DJ असोसिएशनकडून दक्षता घेऊ। आता हे तुमचं काम चालतं कसं नक्की? म्हणजे तुम्ही एका पबसोबत करारबद्ध असता की ऐनवेळी तुम्हाला त्या रात्रीसाठी किंवा त्या इव्हेंटसाठी म्हणून बोलावलं जातं, आणि ज्या ठिकाणी बोलावलं जातं तिथं सगळ्या परवानग्या आहेत का, त्या ठिकाणी काय चाललं आहे याची तुम्हाला कल्पना खरं तर पूर्ण असणे काही कारण नाही, पण या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहता का? प्रथमतः तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला आत्ता किंवा जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये जे DJs बाहेरनं येतात किंवा पुण्यातले जे कोण परफॉर्म करतात त्या क्लबमध्ये किंवा पबमध्ये, ह्यांना त्या दिवशीसाठी मानधन दिलं जातं, मग ते परफॉर्म करतात, किंवा जे तिथे महिन्याच्या करारावर असतात ते पण मुलं तिथं परफॉर्म करतात। ज्या हिशोबाने बाहेरनं म्हणजे पुणे सोडून बाहेरच्या शहरातनं जे DJs येतात त्यांना त्या दिवशीसाठी वैयक्तिक एक मानधन दिलं जातं। ह्याच्यामध्ये काय होतं की शक्यतो DJs हे बाकीच्या टेक्निकल गोष्टींमध्ये किंवा त्या चेकमध्ये जात नाही की त्यांना काय परमिशन्स आहेत काय नाही, त्यांना एक ठराविक स्लॉट दिलेला असतो, त्या पद्धतीने ते त्यांचं काम करून ते निघून जातात। त्यामुळे त्यांचा असा बाकीच्या कुठल्या लिगल गोष्टींमध्ये नाही, फार तर फार त्यांना एक टाईम लिमिट जी काय असते त्या क्लबची किंवा त्या पबची ती सांगितली जाते की एवढ्यापर्यंत तुम्हाला परफॉर्म करायचं आहे, ह्याच्यानंतर आमच्या परमिशन्स नाही आहेत, मग ते त्या वेळेमर्यादेला पाळून ते त्यांचं परफॉर्मन्स तोच आहे ना की लेट नाईट, की जिथे ठरलेल्या वेळेनुसार वेळेनंतर म्हणजे 1 नंतर देखील काही ठिकाणी म्युझिक सुरू राहतं, जसं की आपण FC रोडवरती पाहिलं, अशा वेळी काय? ह्याच्यामध्ये सर कसं आहे, जो इव्हेंट ऑर्गनायझर असतो तो पूर्णतः त्या गोष्टींमध्ये जर का इन्व्हॉल्व असेल आणि जर त्याला साथ काही लोकांची मिळाली तर मग हे पूर्णत्वाचं होतं। कारण ह्याच्यामध्ये आत्ता असं झालं आहे की कल्पना असून किंवा कल्पना नसून शेवटी वेळमर्यादा ही पाळली पाहिजे। आणि आत्ताच्या घडीला बोलायचं झालं तर आम्ही आर्टिस्ट लोकांबद्दल किंवा DJsबद्दल का ठराविक बोलतोय, कारण या गोष्टींमध्ये त्यांच्या अडचणी एवढ्या वाढलेल्या आहेत की जी लोक प्रामाणिक आणि मेहनतीने काम करत आहेत त्या लोकांवर पण आज गदा आली आहे। जे त्यांची वेळमर्यादा पाळत होती त्या मुलांना पण आज घरी बसावं लागलं। आज तुम्हाला माहिती आहे सगळ्यामुळं म्हणजे तुम्हाला काम मिळत नाहीये? बरोबर आहे सर। कसं, म्हणजे काय नक्की परिस्थिती ओढवली आणि कधीपासून हे सुरू झालंय? कल्याणी नगरच्या प्रकरणापासून? सर, आता याला कमीत कमी 1.5 महिना झालेला आहे आणि या गोष्टीमुळं बाकीचे ज्यांचं आहे घर चालतं सगळ्या गोष्टी की त्याच्यावरतीच अवलंबून आहे, किंवा कुणाला घरचे प्रॉब्लेम आहेत, दवाखान्याचे प्रॉब्लेम आहेत, कुणाला की नाही का भाडं भरायचं आहे घराचं, इथपासूनच सुरुवात आहे सर सगळ्यांची, आणि त्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी इकडं आपण काम करतो। पण प्रॉब्लेम काय सर, 1.5 महिन्यापासून आणि जे पण हॉटेल्स आहेत त्यांच्याकडनं पण कोणाला काही पेमेंट आलेलं नाही आहे। जसं DJ लोकांना नाही आलं तसं बाउन्सर लोक आहेत, वेटर लोक आहेत, सगळ्यांनाच या अडचणीत सामोरं जायला लागलेलं आहे। म्हणजे चुकीच्या गोष्टी काही ठराविक लोकांनी केलेल्या आहेत, मात्र त्याचा परिणाम जो आहे
तो या सगळ्या इंडस्ट्रीवरती होतोय. आता कोणी नाकं मुरडतील की याची गरजच काय, पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या समाजामध्ये पहिल्यापासून चालत आलेल्या आहेत, इथून पुढे देखील त्या चालत राहतील. प्रश्न एवढाच आहे की त्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसवणं. बरोबर, शेवटी तुमची जबाबदारी आहे, कारण इथं आपण बघितलं की एक डीजे देखील अटक झालेला आहे या सगळ्या FC रोडच्या प्रकरणामध्ये. तर आता मला तुम्हाला विचारायचं आहे की यानंतर अशा काही समजा काही मागण्या आल्या की बाबा तुम्ही रात्री उशिरापर्यंत जर ते प्ले करा, तर आता नियम तर तुम्हाला माहीत आहेत ना. हो. तर सर नक्कीच आम्ही पुणे DJ असोसिएशन ह्या संघटनेकडून आम्ही हे करू की पूर्ण DJs लोकांना सांगू की तुम्ही कुठल्याही प्रकारे कायद्याचं उल्लंघन करू नका आणि लेट नाईट पार्टी असतील ते करू नका. आणि जिथे कुठं तुम्ही प्ले करताल तर तिथं आधी बघा की तुम्हाला क्लब ओनरकडे किंवा पब चालकाकडे त्याचा परवाना आहे का. तर त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे अंमली पदार्थांच्या सेवनाचा. तर तुम्ही जिथे काम करता तिथे काय घडतं याचं तर मला वाटतं तुम्हाला काही कल्पना असण्याची काही कारण नाही. म्हणजे त्या बाबतीत कोणत्याही मुलाला कल्पना नसते किंवा कोणताही आर्टिस्ट असतो त्याला काहीच माहीत नसतं की इथं अल्पवयीन मुलं येतात ते का कोण अंमली पदार्थाचं सेवन करून आले किंवा करणार आहे. तर त्यामुळं हे सगळं घडतं सर. तर या सगळ्या असोसिएशनमध्ये तब्बल 2000 सदस्य आहेत असं यांचं म्हणणं आहे. आणि या सगळ्यांवरती गेल्या 1.5 महिन्यांपासून मोठा बाका प्रसंग आला आहे किंवा त्यांच्या उपजीविकेचं साधन जे आहे ते अडचणीत आलेलं आहे. पण मुद्दा तोच आहे की ज्या चुकीच्या घटना घडत आहेत तर त्या चुकीच्या घटना घडू नयेत यासाठी जो कायद्याचा बडगा उगारण्यात आला आहे तो बडगा खरं तर उगारला जाणं अपेक्षित आहे. प्रश्न इतकाच आहे की जे कोणी या इंडस्ट्रीशी संबंधित लोक आहेत त्यांनी कायद्याचं पालन करायला हवं. ते जर केलं गेलं, अर्थात विषय आहे पब आणि बार मालकांचा, त्यांनी जर व्यवस्थित कायद्याचं पालन केलं तर त्यांचा व्यवसाय देखील पुढे सुरू राहील आणि पर्यायाने हे जे DJ आहेत जे त्यांच्यावरती अवलंबून आहेत त्यांचीही रोजीरोटी सुरू राहू शकेल. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.